आणि कुर्ला बस अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर येते। मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत देणार असल्याचं कळतंय। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ही मदत दिली जाणार असल्याचं समजतंय। तर जखमींच्या उपचाराचा खर्चही बीएमसी आणि बेस्ट करणार आहे। कुर्ला बस अपघातात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झालाय आणि 49 जण जखमी झालेत। या सगळ्यांनाच आता मदत दिली जाणार असल्याचं कळतंय। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या घरच्यांना 5 लाखांची मदत केली जाणार आहे। तर जे जखमी आहेत त्यांना बीएमसी आणि बेस्ट मदत करणार असल्याचं कळतंय। त्यांचा उपचाराचा खर्च बीएमसी आणि बेस्ट करणार असल्याची माहिती आहे। आणि कुर्ला बस अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर येते। मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत देणार असल्याचं कळतंय। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ही मदत दिली जाणार असल्याचं समजतंय। तर जखमींच्या उपचाराचा खर्चही बीएमसी आणि बेस्ट करणार आहे। कुर्ला बस अपघातात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झालाय आणि 49 जण जखमी झालेत। या सगळ्यांनाच आता मदत दिली जाणार असल्याचं कळतंय। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या घरच्यांना 5 लाखांची मदत केली जाणार आहे। तर जे जखमी आहेत त्यांना बीएमसी आणि बेस्ट मदत करणार असल्याचं कळतंय। त्यांचा उपचाराचा खर्च बीएमसी आणि बेस्ट करणार असल्याची माहिती आहे।